गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रामकुंडावरील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी वस्त्रांतर गृहाच्या एका बाजूचं बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं, तर दुसऱ्या बाजूकडील बांधकाम आज पाडण्यात आलं। हे बांधकाम पाडत असताना शेजारी असलेल्या दत्त मंदिर देखील बुलडोझरनं पाडल्याचा आरोप करत पुरोहित संघ तसेच स्थानिक नागरिकांनी काम बंद केलं होतं। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळा मंत्री हे आज नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी या ठिकाणी पाहणी करून पूर्वीपेक्षा अतिशय सुंदर असे दत्त मंदिर आम्ही बांधू, तसेच कुठल्याही प्रकारचं विधी बंद पाडणार नाही, 4 दिवसात व्यवस्था पूर्ववत करून देऊ असं आश्वासन दिलं। वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय सगळ्यांच्या संमतीने झालेला होता, पण ते पाडत असताना मला वाटतं मी आता जे बघितलं मी लगेच मला कळलं की तात्काळ या ठिकाणी आलेलो आहे आणि एक मध्ये दत्त मंदिर आहे ते पाडताना मला वाटतं दबलं गेलं। काहींचं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं, पण असं अजिबात होता कामा नये। त्याची आम्ही सगळी चौकशी करू। स्वतः कमिशनर मॅडम या ठिकाणी आहेत, CP पण आहेत, कुंभमेळ्याचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत प्राधिकरणाचे। आणि मला असं वाटतं की असं कुठे जाणीवपूर्वक होणार नाही। चुकून झालं असेल तर मी सांगितलं की जसं मंदिर होतं त्यापेक्षा सुंदर मंदिर दगडामध्ये असेल दगडामध्ये सिमेंट तसं आम्ही त्या ठिकाणी उभं करू। कोणाची भावना दुखवल्या जातील हा आमचा हेतूच नाही। कोकण हे काम आमचंच आहे, सगळं कुंभमेळा मंदिर हे सगळं काम आमचंच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की चुकून जर कोणाच्या सगळ्या भावना दुखवल्या असतील तर त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे माफी मी मागेल त्यांची पुरोहित संघाची, पण असा जाणीवपूर्वक आमचा उद्देश या ठिकाणी अजिबात या ठिकाणी नाही। कुठल्याही विधी थांबणार नाहीत। ते हे वस्त्रांतर गृह काढलं त्यामुळे मंदिरावर स्लॅब पडला, त्यामुळे थोडी अडचण झालेली आहे, पण कुठल्याही विधी याचे बंद पडणार नाही। तात्काळ मी हा हलव काढल्यावर लगेच 4 दिवसावर त्याची अतिशय साफसफाई करून या ठिकाणी व्यवस्था पूर्वत करून देऊ, चांगली करून देऊ। इथे लागल्यावर ऊन असेल तर त्या ठिकाणी ऊन येऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही चांगले टेम्पररी शेड या ठिकाणी टाकून देऊ। पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता इथे जागा मोकळी करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे। आणि त्या कुंभमेळ्यामध्ये पुढे ठिकाणी अनर्थ होईल, मोठी घटना घडेल असं होता कामा नये, त्यासाठी आम्ही सगळी काळजी घेत आहोत। पण तसेच हा कुंभमेळावा अतिशय सुरक्षितरित्या सुंदर पद्धतीने पार पाडावा यासाठी जागा मोकळी केली जाते, अतिक्रमण हटवले जातात। या कुंभमेळ्यासाठी मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत तब्बल 3 ते 4 पटीने जास्त भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता असल्याचं देखील यावेळी महाजन यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।